जी प्रेमाने बोला. धन निरंकार जी. आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, गुरु चरणी देविता भाव, गुरु चरणी देविता भाव, गुरु चरणी देविता माननीया गुरु शिव जावे, माननीया गुरु शिव जावे, माननीया गुरु शिव जावे, रूप ध्यानाची आणावे, रूप ध्यानाची आणावे, आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, गुरु चरणी ठेविता भाव, भाव गुरु चरणी ठेविता भाव, भाव गुरु चरणी ठेविता भाव. गुरु म्हणजे आहे काशी, गुरु म्हणजे आहे काशी, गुरु म्हणजे आहे काशी, सारी तीर्थे पाया पाशी, सारी तीर्थे पाया पाशी, आपोआप भेट देवा, आपोआप भेट देवा, गुरु चरणी ठेविता भाव, भाव गुरु चरणी ठेविता भाव, भाव गुरु चरणी ठेविता भाव. तुका म्हणे ऐसा गुरु, तुका म्हणे ऐसा गुरु, तुका म्हणे ऐसा गुरु, चरण त्याचे हृदय धरू, चरण त्याचे हृदय धरू, आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, गुरु चरणी ठेविता भाव, भाव गुरु चरणी ठेविता भाव, भाव गुरु चरणी ठेविता भाव. सत्संग जी प्रेमाने बोला. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सारे मानव एक समान, एका प्रभूची महिमा गाती, गीता वेद ग्रंथ कुराण. सकलाचा हा एकच स्वामी आहे, एकच हा भगवान, सर्व भिकारी याच्या द्वारी, प्रजा असो किंवा सुलतान. आपण एकची मालिक आहे, हुकुम जगावरी चालवितो. खेळ कुणाचा कोण खिलाडी, जाणील जो हे राज कुणी. खेळ कुणाचा कोण खिलाडी, जाणील जो हे राज कुणी. अवतार म्हणे तो क्षणाला आनंदी राहील जीवनी. अवतार म्हणे तो क्षणाला आनंदी राहील जीवनी. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर निरंकारी राजमाता गुरु वचन अवतार की. सत्संगची प्रेमाने बोला. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य आदरणीय झोनल साहेब हरीजी यांची कृपा,
परमपूज्य आदरणीय आमचे झोनल साहेब नंदकुमार झांबरेजी यांची कृपा आणि विशेष सांगून संत जनान आमचे शंकर यादव मुखी यांची कृपा, या कृपेमुळे तुमच्यासारख्या थोर साधू संतांचं, माता भंजींचं दासला दर्शन होत आहे. ही केवळ 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 सद्गुरु माताजींची कृपा आहे. या संत जनानो या ठिकाणी आज ज्या परमात्म्याबद्दल बोललं जात आहे, ज्या ईश्वराबद्दल बोललं जात आहे, ज्या अल्लाबद्दल बोललं जात आहे, ज्या खुदाबद्दल बोललं जात आहे, संत जनानो तो परमात्मा जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये येत नाही, किंबहुना तोपर्यंत माझी भक्ती सुरू होत नाही. कारण संत जनानो पहा, तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये 67 मौलीनं सांगितले की देखे मनुष्य जात सकळ सबवता भजन शिळ झाले असे केवळ माझ्या ठाई. अरे या मनुष्याला जन्माला घातलंय ना, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा. शेवटची पाळी माय बाप हो, या मनुष्य जन्म आहे ना शेवटची पाळी. प्रत्येक जण भक्ती करतो. अहो मनुष्य जन्म त्यासाठीच आहे. एक सुभाषित आहे, पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या येतती सर्व पुनर् ना शरीर पुन्नम पुन्नम. किती महत्व दिलं संत जनानं या शरीराला. नामदेव महाराज तरी एक ठिकाणी सांगतात, भक्ती विनेजीने जळवला जिरवानी संसारा भोगणे तो कुंबळा. 20 लक्षवणी वृक्षा माझे घ्याव्या जलचर भोगाव्या, 9 लक्ष 11 लक्षवणी किड्यामध्ये घ्याव्या, 10 लक्षवणी पक्षामध्ये पशुच्या घरी, 30 लक्षवणी मानवा भेतरी, 4 लक्ष एक एक योनी कोट कोट पेहरा तेव्हा लागे वारा मानवाचा. तुका म्हणे तेव्हा नरधे नरा तयाचा मातेऱ्या केला मुडा. 84 लाख योनी फिरून हा मुला मनुष्य जन्म माय बाप हो तुम्हा आम्हाला लाभलेला. पुनर्वित्त या संत जनानं आमच्याकडे पैसा नाही कमवू. पुनर्वित्त पुनर्मित्र, कोरोनामध्ये किती मित्र गेले, दुसरा मिळेल, दुसरा संत जनानं मित्र बनवू. पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या. भार्या म्हणजे काय? प्रेमाने बोला, भार्या म्हणजे काय? इकडे माहितच नाही. काय भार्या म्हणजे पत्नी. म्हणले हातावरती तुरी देऊन, तांदूळ देऊन, अक्षता म्हणजे तांदूळ देऊन गेली ना दुसरी करता येईल. पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या येत ती सर्व पुनर्म न शरीर पुन्नम पुन्नम. आता पण प्रश्न आहे बरं का, एकच मिळायची पंचायत. खरंच माऊली, एक मिळायची पंचायत. दास संत जनानो ते उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज, सोराव, प्रतापगड तिकडे संत जनानो एक 8 दिवस तिकडे सद्गुरु माताजींच्या कृपेने गेलतो. महाराज जिथं जाईल तिथं महाराज चरण लगावो, चरण, आता मराठी नाही ना हिंदी, चरण लगावो चरण. ज्या ज्या घरी संत जनानो गेलो ना चरण लावलं. संत जनानो चला महाराज आशीर्वाद द्या, महाराज आशीर्वाद द्या. लडकी की शादी हो, म्हणजे कुणाची? आशीर्वाद द्या, मुलाचं लग्न हो. दास विचार करतोय, दासला वाटलं महाराष्ट्रामध्ये जी आहे, अहो सगळीकडच काय एक मिळायची पंचायत. पण सुभाषित म्हणतं अरे मिळाल मिळाल. पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या येत ती सर्व पुनर्व न शरीर पुन्नम पुन्नम. ही शरीर मिळाल ना महाराज परत नाही. आणि त्यासाठी संत जनानो मला भक्ती करायची. म्हणून माऊली काय म्हटल्या की देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजन शिळ झाल्याशी केवळ माझ्या ठाई. अरे मनुष्याचा स्वभाव आहे भक्ती करणं. कोण संत जनानो भक्ती करत नाही जगामध्ये? कोण नास्तिक आहे? सर्वजण भक्ती करतात. कुठं करतो हा प्रश्न वेगळा, पण निश्चित तो संत जनानो भक्त करतो. आमच्या संत जनानो सातारा भागामध्ये एसटीत बसलोय आपण, एसटीत बसलोय. पहिल्या 3 सीटचे होते ना एसटीचे, 3 सीटचं, आता 2 सीटचे आले. पण संत जनानो असं जर मंदिर दिसलं आपल्याला तर संत जनानो काय करतो? काय करतो? मंदिर आहे हो, किती लांब आहे पण मंदिर आहे, मला कळस दिसला. संत जनानो काय करतो? त्या खिडकीतून पाया पडतो. मौलींनीच सांगितलं स्वभाव आहे ना, प्रत्येकाचा स्वभाव आहे भक्ती करणं. किंबहुना भक्ती करण्याशीच अनमोल असा मनुष्य जन्म तुम्हाला मिळालेला आहे 84 लाख योनी फिरून. या संत जनानो पण त्याच्या पुढची अति महत्वाची संत जनानो ओवी 68वी सांगितली. परिज्ञाने विन नासले. हो काय म्हणले? त्यांना ज्ञान नाही. गंमत आहे संत जनावर या ठिकाणी.
माऊलींचा शब्द आहे 4:68 देखे मनुष्य 67 होय देखे मनुष्य आत सकळ स्वभावता भजन छळ झाल्याशे केवळ माझ्या ठाई परी त्याच्या पुढची 68 होय परी ज्ञाने विन नासले म्हणले यांना ज्ञान नाही. आता आपण चिंतन करूया. माझी माताजीनं स्वतः संत जनानं तुम्हाला मला आत्ममंथन आत्मचिंतन करायला सांगितलंय. स्वभाव आहे भक्ती करणं स्वभाव आहे पण म्हणले ज्ञान नाही. मग संत जनानो माऊलीनं कोणत्या ज्ञानाबद्दल या ठिकाणी चर्चा केलेली आहे की यांना ज्ञान नाही. भक्त करतात भक्ती करतात प्रत्येक जण भक्ती करतात पण संत जनानो भक्ती ज्याची मी भक्ती करतोय तो देव आहे कसा माझी संकल्पना काय हा परमात्मा आहे. या परमात्म्याची प्राप्ती जोपर्यंत होत नाही ना संत जनानो त्याला सुद्धा मौलीनं 4थ्या अध्यायामध्ये सांगितले तद्विधी परिपाथेन परिप्रश्न शिव्या उपदेशिंती ज्ञानिस्तव दर्शनम. ते ज्ञान गापय बरवे जरी मनी आथ्या नावे संथाया भजावे सर्वस्विशी. तुम्हाला ते ज्ञान हवं असेल तर कुणाकडे भजावं लागल कुणाची प्रार्थना करावं लागल प्रेमाने बोला कशाची तद्विधी बरे पाथेन परिप्रश्न उपदेशी ज्ञानिस्तव दर्शन. ते ज्ञान गापय बरवे जरी मनी आथ्या नावे संताया भजावे सर्वस्विशी. 4:165 होईल. संताकडे मी ज्या वेळेला शरण जातो त्यावेळेला त्या परमात्म्याची प्राप्ती होते. मग संत जनानो थोडं आपण चिंतन करूया. अरे या जगाच्या पाठीवरती सद्गुरु विन तरले कोणी येतो न ऐकले श्रवणी. अरे कधी ऐकलं नाही की सद्गुरु विन कोण तरलेला आहे. म्हणून अवतार सिंग महाराज म्हणतात भेटविल जो प्रभूच्या संगे पूर्ण सद्गुरु तोची खरा देईल सुख शांती जीवनी पूर्ण सद्गुरु तोची खरा. घरात जो घर आपले दावी पूर्ण सद्गुरु तोची खरा. आत्म्याला जो पती भेटवी पूर्ण सद्गुरु तोची खरा. हीच खून सद्गुरुची आहे शरणागती करी भवपार. ब्रह्म दाखवी सद्गुरु तोची ब्रह्मज्ञानी म्हणे अवतार. जो मला भेटवतो कुणाला परमात्म्याला जो भेटवतो तो सद्गुरु. एकनाथी भागवत मध्ये एक वचन आहे तंत्र मंत्र उपदेशित असे गुरु आहेत घरोघरी आयते पर शिष्यास सत्वस्तू मिळवी श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात अरे तंत्र मंत्र संत जनानो गुरु आहेत तंत्र मंत्र उपदेश गुरु आहेत घरोघरी आयते पर शिष्यास सत्वस्तू मिळवी श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात की जो सत्य मिळवून देतो ना तो सद्गुरु आहे. जगामध्ये सत्य काय आहे माय बाप हो प्रेमाने बोला काय काय आहे जगामध्ये सत्य काय. ब्रह्म सत्य जगत मिथ्या. परमात्मा सत्य बाकी मिथ्या आहे. नाश पावणार आहे. जे जे दिशेत येते नाशे ना दिशेत ते सत्य असे. डोळ्याने दिसतंय ना नाश पावणार आहे पण जे सत्य वस्तू जो दाखवतो ना तो सद्गुरु. आणि जगाच्या पाठीवर सद्गुरु शिवार कोणाही तरला नाही तरणार नाही 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 नाही. त्यासाठी अरे ज्यांचा आम्ही आधाराने नाव घेतो प्रभू रामचंद्रांचं प्रभू रामचंद्रांना वशिष्ठांना शरण जावं. गेले वशिष्ठाकडं दरवाजा ठोठवला कोण आहे म्हणले नाहीत मी राजकुमार आहे दशरथाचा मुलगा राम आहे मी. नाही म्हणे मी कोण आहे याचीच ओळख करण्यासाठी तुमच्याकडे आलो. याचा अर्थ असा आहे की प्रभू रामचंद्रांना वशिष्ठाकडून हे ज्ञान घ्यावं लागलं. या परमात्म्याची प्राप्ती करावी लागली. भगवान श्रीकृष्ण सांदीपणी करून संत जनानं हे ज्ञान घ्यावं लागलं. सांगितलं संत जनानं आता सुंदर महात्म्याने सांगितलं. त्याच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं. कारण अर्जुन काय करत होते की संत जनानं काय समजत होते हे किशन आहे ये यादव है ये द्वारकाधीश है
ये मेरे द्रौपदी का भाई मेरा साला है. कोण समजत होतं? अर्जुन. कुणाला? भगवान श्रीकृष्णाला समजत होत. पण एक दिवस संत जनानो 11 अध्याय ते संत जनानो, चला आता वेळ माझ्याकडे मी नाहीये. संत जनानो, त्यामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं, किंबहुना त्या देवाची प्राप्ती करून दिली ना, त्यावेळेला संत जनानो तो म्हणतो, अरे तू यादव नाही है, तू कृष्ण नहीं है, तू द्वारकाधीश नहीं है, तो द्रौपदी का भाई मेरा साला मेहुना नहीं है. तू कोण आहेस? पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला. पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला असा आहे हा दातार. देवा विचार करा संत जनानो, भगवान श्रीकृष्ण इकडे आहेत, अर्जुन संत जनानो इकडे म्हणतोय, देवा तुला पूर्वेला नमस्कार. चिंतन करा. देवा तुला पूर्वेला नमस्कार, देवा तुला पश्चिमेला नमस्कार, तुला उत्तरेला नमस्कार, तुला दक्षिणेला नमस्कार. देवा तू कोण आहे? कोण आहे तू? यादव नाही. जो खा निर्गुण निराकार त्याने धरेला उथार निर्गुण होता सगुणाशी प्रकटला. अरे तू निर्गुण निराकार आहे. संत जनानो, त्याच भगवान श्रीकृष्णाला सांदीपणी गुरु करावा लागला. या संत जनानो थोडं चिंतन करूया. आता आमचे महात्मा म्हणले 14 दिवसा माझे, 14 नाही मला 15 दिवसा माझे झाला साक्षात्कार, विठू मध्ये भेटला. करा मदत, व्हायची थोडी मदत करा ना. 15 दिवसा माझे झाला साक्षात्कार, विठू मध्ये भेटला. कसा भेटला? कसा भेटला? अंग संग परमात्मा विठ्ठल मला भेटला. किती दिवसांनी? 14 दिवस. कशात गेले? कशात गेलं 14 दिवस? संत जनानो, ज्या विठ्ठलाची पूजा तुकाराम महाराज करत होते, ते तर म्हणले, अरे तू कसं आहे? निर्गुण आहे, अव्यक्त आहे, निराकार नाही जाकार, जेथून चराचर हरिशी बजे. अरे तू चराचरामध्ये, तू निराकार आहे, तुला शस्त्र कापत नाही. ज्ञानेश्वरी काढा, दुसरा अध्याय 23. नैनम छदंती शस्त्र नेम दती पावका न छदम क्लेंती पोषित मारुता. की तुला शस्त्र कापत नाही, अग्नी जाळत नाही, पाणी भिजवत नाही, वाऱ्याने सुकत नाही. रामचरित मानस मध्ये म्हटलंय, बिन पग चले सुने बिन काना, करे करम कर विधी नाना. अरे तुला पाय नाहीत, पाय नाहीत, पण तू चालतोय. कान नाही, ऐकतोय. बिन पग चले सुने बिन काना, करे करम करे विधी नाना. असा तू आहेस, असा परमात्मा आहे. चिट्टी के पाव में अगर घुंगरू बांधे तो अल्लाह ताला सुनता है. संत जनानो सुंदर. संत जनानो आता बारोड महात्म्याने म्हणले की मुंगीच्या पायामध्ये सुद्धा, अरे चिट्टी के पाव में अगर घुंगरू बांधे ना तो अल्लाह ताला सुनता है. अल्लाह म्हणजे हा परमात्मा. घुंगरू मुंगी केवढी, तिचं पाय केवढं, त्याच्या बांधल्यात घुंगरू. त्या घुंगरू संत जनानो ती मुंगी चालते. तर म्हणले हा अल्लाह ताला जो परमात्मा आहे ना, तो काय करतोय? ऐकतोय. मग ती मुंगी कुठेही जाऊ द्या. भले संत जनानो हित माझ्या शर्टवर बसून सकाळ सातारला पोचली तरी तिच्या पायात घुंगरूच. अल्लाह ताला सुनताय म्हणजे ऐकतोय. असा परमात्मा आहे संत जनानो. असे कोण म्हणायचे? तुकाराम महाराज म्हणतात, तर असं आहे देवा, तुला मी असे करतोय. संत जनानो, लहानपणीचा मित्र संताजी जगणारे त्याला म्हटले, काय म्हटले? मी अरे ज्या विठ्ठलाची पूजा करतोय ना, ज्या विठ्ठलाची पूजा करतोय, आणि शास्त्रामध्ये ज्या विठ्ठला चौवेद दानो साई शास्त्रीकारानं 18 हे पुराण हरिशी गाती मंथुनी नवनिता तैशे घ्या नंता. अरे असा परमात्मा आहे ना, याची मला ओळख का होत नाही? संत जनानो, संताचे लहानपणीचा मित्र त्याला संत जनानो सांगून गेले. सांगून गेले. काय सांगून गेले? संताजी, मला त्या परमात्म्याची का प्राप्ती होत नाही? भामागिरी डोंगरावरती एका गुहेमध्ये गेले. गुहेमध्ये गेल्यानंतर संत जनानो 14 दिवस तुकाराम महाराजांनी अनुष्ठान केलं. काय केलं? अनुष्ठान. ना पाणी ना जेवण, 14 दिवस. मग संत जनानो 15व्या दिवशी आपणच देव होय गुरु. स्वतः हा निर्गुण निराकार परमात्मा
गुरुच्या रूपामध्ये चैतन्य बाबाजींच्या रूपामध्ये आला 15व्या दिवशी. अरे माघ शुद्ध दशमी पाहुणी वार गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. चैतन्य बाबाजी कडून या विठ्ठलाचं दर्शन करावं लागलं. कुणाला कुणाला ऐकताय ना? नाही, प्रेमाने बोला. तुकाराम महाराजांना संत येणार. कधी? 15 दिवसांनी अनुष्ठान केलं. ज्यांनी ज्यांनी संत जनावर या निर्गुण निराकार परमात्म्याला सद्गुरूच्या कृपेने पाहिलं, संत सद्गुरु परमात्मा तीनो बडे महान, संत मिलावे सद्गुरु सद्गुरु मिलावे राम. संत जनावर ज्यांनी ज्यांनी या परमात्म्याला जाणलंय ना त्यांना विचारा, तुम्ही किती दिवस अनुष्ठान केलं? 14 मिनिटं तरी. अनुष्ठान म्हणजे काय? जेवण नाही, पाणी नाही, जिज्ञासो ना मग मला श्वास देतोय, जो मला चालवतोय, जो मला बोलवतोय. तुकाराम महाराज प्रमाण दिलं ना, चाले ईश्वर कोणाच्या सत्य कोण बोलवते, हरे विनायक देव के नारायण ताईचे भजन चुकून माणसं देव चालवे आणता मी चेक करता म्हणून या. झाडाचे पान हालतीची सत्ता मग हंता राहिली कुठे. तुका म्हणे विठो भरला सभा येताय विन काय चराचरामध्ये असणारा विठ्ठल संतेच्या सत्यशिवार झाडाचं पान हलत नाही, किंबहुना त्याची मला पूजा करायची. या संत जनानो कुणाला ही आठवण झाली नाही महाराज? कारण का? अनुष्ठान नाही. पण आता आज आता ताबडतोब आता दयाळू झाला सद्गुरु माझा दावी परमेश्वर. माय बापो या, माय बापो या, माझी सद्गुरु माथा दयाळू झाली हो, दयाळू झाली, दयाळू. तुमचं हित करण्यासाठी दयाळू झाली ना. संत जनानो या गावचा विषय ना, संत जनानो बीड जिल्ह्याचा ना, महाराष्ट्राचा ना, 70+ देशामध्ये सद्गुरु माता सुदीक्षितजी महाराज निरंकारी मिशन. संत जनानो तुमच्या आमच्या सुखासाठी, की ज्या सत्येनं तुम्ही चालताय, ज्या सत्येनं तुम्ही बोलताय, ज्या सत्येनं तुम्ही ऐकताय, ज्या सत्येनं तुम्ही पाहताय, ती सत्ता आहे ना. ईश्वर अंश जीव अविनाशी मैम वासो जीव लोको एक हरी आत्मा जीव शिव समात परमात्मा. संत जनानो त्याची प्राप्ती कधी झाली? ती संत जनानो 14 दिवसाने 15व्या दिवशी झाली. कुणाला कुणाला? प्रेमाने बोला. तुकाराम महाराजांना. अरे आमच्या हृदयामध्ये ज्यांचं स्थान आहे, किंबहुना आमच्या घरामध्ये ज्यांचा फोटो आहे, आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराजाची गाथा आहे, या संत जनानो त्याच मौलींना थोरले बंधू निवृत्ती नाथाकडून हे ज्ञान घ्यावं लागतं. चला पुढं. नामदेव कीर्तन करी विठ्ठल नाचे पांडुरंग. नामदेवानी कीर्तन करावं, विठ्ठलाने नाचावं, नवे नवे आपल्या पितांबरीनं घाम पुसावा, खीर खावी, तेवढं भाग्य संत जनानो नामदेवाचं. पण त्याच नामदेवाला म्हटले, नामा तुझे प्रेमी माईचे सोंग धरून मी लटकाच खेळे तुझ्यापाशी जाण. जोवर नाही सद्गुरूचे दर्शन तोवर अवघे स्वप्नीचं धने नामदेवा. तुझ्या कीर्तनामध्ये मी नाचतोय, तुझी खीर खातोय. लटके रे बाळा, लटके लटक लटक बजी कुठे. मग खरं काय? काय खरं? एक खरंय, जाऊंड्या नांगणातला तू माझं रूप पाहतोय. तुला जर स्वरूप पाहायचं असेल, सर्व ठिकाणी भरलेला आहे विठ्ठल. विश्व ठसलेला ल ज्याचा लय होत नाही. पांडुरंग पाहिला न डुबणारा, रंगापेक्षा वेगळा, गगनापेक्षा मोठा. म्हणून हरिपाठामध्ये माऊलीनं सांगितलं की गगनापेक्षा नाम मोठे. मग संत जनानो त्या पांडुरंगाचं, त्या विठ्ठलाचं दर्शन संत जनानो नामदेवाला विसोबा खेचराकडून झालं. सांगायचा भाऊ संत जनानो, सद्गुरु शिवार कोणी तरला नाही, तरणार नाही. मग सद्गुरु माझ्या जीवनामध्ये का? तो बी जिक्र झाला या ठिकाणी संत जनानो. का जीवनामध्ये सद्गुरु पाहिजे? सद्गुरु शिवार तरले कोणी येतो, न ऐकले सर्वनी. संत जनानो म्हणून जी म्हणलं ना की भेटविल जो प्रभूच्या संगे पूर्ण सद्गुरु तोची खरा. देईल सुख शांती जीवनी पूर्ण सद्गुरु तोची खरा. आज सद्गुरु माता सुदीक्षितजी महाराज संत देवाची जाण करून देतात. आणि जगाच्या पाठीवर जोपर्यंत त्या देवाची प्राप्ती होत नाही ना, खऱ्या अर्थाने भक्ती होतच नाही.
मी कोणाचा कोण, आलो कुठून, आत्मीशी नशे जन्म मरण तर ध्येयामध्ये येतो कैसा कोण, मी कोण आहे, मीची ओळख. संत जनानो ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, जाणावे आपणाशी आपण, तया नाम बोली जे ज्ञान. मी कोण आहे, ज्ञान काय आहे, ज्ञान काय या संत जनानो. मग ज्ञान आणि अज्ञान, ज्ञान आणि अज्ञान. जोपर्यंत जीवनामध्ये अज्ञान आहे किंबहुना ते ज्ञान नाही, तोपर्यंत काय आहे, रडारडी. प्रेमाने बोला. रस्त्याची कामं सगळीकडे चालल्यात. रस्त्याने स्लो मध्ये गाडी. आणि संत जनानं एक ठिकाणी बोर्ड लावला होता. प्रेमाने बोला. काय बोर्ड होता, अक्षर कळे संकट टळे. बोर्ड काय होता, हा मी तुम्हाला सारखं म्हणतोय माहितीये का, की माझी भाषा सातारी कळते का तुम्हाला, कळते ना भाषा, नाहीतर भाषाच कळा ना. कानडीने केला मराठी भरतार एकीची बोली की नाही, असं नाही ना. ऐकताय काय ऐकल्यासारखं करताय, ऐकताय ना. काय सांगत होतो मी, अक्षर कळे संकट, अक्षर कळे संकट टळे. साधं अक्षर कळलं ना संकट टळते. बोर्ड संत जनानं रस्त्याच्या कडेला दासने वाचले. संत जनानं दास चिंतन करतोय, ते अक्षर कळल्यानं संकट कसं टळतं. बघा, अक्षर कळल्यानंतर संकट कसं टळतं. या संत जनानं एका गावामध्ये नवीन लग्न झालं. प्रेमाने बोलणार. नवीन लग्न झालं, जावई बापू पहिल्यांदा कुठे, गावामध्ये पहिल्या वेळेलाच आले. आल्यानंतर संत जनानो घरामध्ये गेले. सासूबाईने या जावई बापू, या जावई बापू पहिल्यांदाच आले. संत जनानो घरामध्ये खुर्ची दिली, बसले, पाणी दिले, चहा दिलं, सर्व व्यवस्थित झालं. आणि तेवढ्यामध्ये संत जनानो एक पोस्टमन आला. प्रेमाने बोला. कोण आला, पोस्टमन आला. आणि संत जनानो ते पत्र दिलं. कोणाकडं, सासूबाईकडे पत्र दिलं. जसं सासूबाईकडे पत्र दिलं, सासूबाईने पत्र बघितलं, जुन्या काळातलं वाचता येणं अशिक्षित. ते पत्र दिलं जावई बापूच्या हातामध्ये. म्हणले जावई बापू पत्र हे. जावई बापूने ते पत्र संत जनानं हातामध्ये घेतलं. जसं बघितलं तसं जावई बापूने रडायला सुरुवात केली. काय केली, रडणं कळतं ना तुम्हाला. रडाय सुरुवात केली जावई बापूनी. संत जनानो जावई बापू रडायला सुरुवात केली. आता जावई बापू रडायला लागल्यावर सासूबाई काय करणार, अहो रडणारच ना. सासूबाई रडायला लागली, शेजारची जाऊबाई आली, ती बी लागली ना. जाऊबाई रडायला लागली की संत जनानो शेजारची सुखूबाई आली. आमच्या तिकडच नाही. सुखूबाई आली, रडायला लागली. संत जनानो हितले असं करत करत गोदाबाई, रखमाबाई सगळ्या रडाय सुरुवात, रडाय सुरुवात, रडाय. अख्ख्या गावामध्ये रडारडी, अख्ख्या गावामध्ये रडारडी, रडते. आणि संत जनानो त्याच वेळेला एक आमचं शंकर यादव सारखे महात्मा आले. म्हणजे काय झालं, सुखू पाग रडती, ती रडती रुक्मिणी म्हणून. रुक्मिणीकडे गेलं, म्हणजे तू का रडती. अगं हे गोदा रडती म्हणून. गोदाकडे गेले, तू का रडती. मग आता ते लाईन आली कुठपर्यंत माहित आहे का, विचारत विचारत कुठपर्यंत आले, सासूपर्यंत. सासूला विचारलं तू का रडते. हो म्हणले जावई बापू रडत्यात. जावई बापूले तुम्ही का रडताय. म्हणले मला पत्रच वाचा येत नाही. जर साधं अक्षर संत जनानो नाही कळलं तर अख्ख्या गावात रडारडी. मग संत जनानो साधं अक्षर नाही कळलं तर आपल्या जीवनामध्ये काय आहे, आणि मग देव नाही कळला तर आपल्या जीवनामध्ये काय होईल. जर देवच मला समजला नाही तर रडारडी. आता अख्ख्या गावाची रडारडी. जर या परमात्म्याला सद्गुरूच्या कृपेने मी संत जनानो जाणलं नाही ना, तर 84 लाख योनीमध्ये माझे काय, पुनरपि जन्म पुनरपि मरण जठरी जैनी शैनम. संत जनानो या तो परमात्मा कुठे आहे,
कुठे परमात्मा? काढा ज्ञानेश्वरी संत जनानो, पाहे पा दूध पवित्राने गोड पाची तोच्या पदरा आडपऱ्या फेरी नको काय शेवती का कमळाकडे रुद्र नानूक एकेच्या घरी परी पराग चिकल चिवरे ना तरी देवाच्या परी हरिय लोहार तेच बैसून उपवास करी दर्दे जैसा तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतीशी काम विषयावरी तैशी मातेची लवड सोडी मातेना गवताची बापुडी म्हणून जन्म मरणाची ठेली ढुळतच ठेली. अध्याय 9 58 62 परत ह्या ओव्या तुम्हाला मी म्हणून धावले. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. अहो जवळ आहे तो परमात्मा, तो जवळ आहे. जसं संत जनानो माऊली सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी तो चिचिया पदरा आड अवेरीन गोचिडा सद्द काय शेवती. तुम्ही गाया पाळता का? गाय कशाला म्हणतात माहिती आहे ना? हा गाय गाय म्हणे गायीच्या कासमध्ये दूध आहे, पवित्र दूध आहे. गायीच्या कासामध्ये पवित्र दूध आहे. पण गोचिड आहे ना, गोचिड रक्त पिते, रक्त. फक्त मध्ये अज्ञानाचा पडदा आहे. कशाचा? ज्ञान नाही, फक्त अज्ञानाचा पडदा आहे. ज्ञानेश्वरी 18 अध्याय 9032 ओव्यात माऊलीनं 3000 दृष्टांत सांगितल्यात सिद्धांत समजण्यासाठी. अरे माऊलीनं यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे, सिद्धांत समजण्यासाठी, की मला ती गोचिड बनायचं नाही मला. नुसतं काय अज्ञान आहे. पवित्र असा संत यांना फक्त पडदा कशाचा? अज्ञानाचा पडदा, पवित्र दूध आहे. त्याच्या पुढे माऊलीनं सांगितलं, का कमलाकरी दुर्धरी नानूक एकीच्या घरी परी परागेशवी चिकल चिवरे. अरे कमळ आहे, कमळ चिखलामध्ये संत जनानो मकरंद भोंगा येतोय, मकरंद घेऊन जातोय. आणि संत जनानो तो चिखलामध्ये असणारा बेडूक काय करतोय? टराव त्या बेडकासारखी माझी अवस्था नको. अज्ञान आहे. परमात्मा त्या जवळ आहे. ना तरी देवाच्या परिहारी लोहार असे तेच बसून उपवास करीत दरिद्री तैसा. माऊलीनं फार सुंदर सांगितलं. एक गावामध्ये सावकार होता. सावकार संत जनानं गेलं, मुलं एक मुलगा काही नाही ठेवलं. आणि संत जनानो त्याच गावामध्ये संत जनानो गावातील शिळ्या भाकरी मागून आणायचं आणि एका लिंबाच्या झाडाखाली संत जनानो बसायचं. गावातून शिळ्या भाकरी मागून आणते त्या झाडाखाली संत जनानो. तिथेच ते काय झालं? मेलं. प्रेमाने बोला. तिथंच काय झालं? मेलं. आता म्हणले आता ह्याला काय करायचं? आता काय खर्च साधाय का? ह्याचा दावा कोण करायचं? ह्याचे असते कोण पकडायचं? ते कोण करायचं? काय करायचं? म्हणून काय केलं माहितीये का? म्हणले चला आता हे त्याचं पुरून टाकू. म्हणून संत जनानो त्याला म्हणले आणा पोरं बोलवा, 4-5 तरुण पोरं, टिकाव वगैरे घ्या, खोरं वगैरे घ्या. संत जनानो एक टिकाव टाकला, एवढं उकारलं ना त्या टिकावाला संत जनानो सोन्याचा हंडावर. माऊली म्हणल्या, काय रे दरिद्री, रोज गावातनं भीक मागते आणि ह्या सोन्याच्या हंड्यावरती खाते. इतक्या जवळ सोडे, तसं इतक्या जवळ म्हणले परमात्मा आहे. तैसार ध्यामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतीशी कामो विषयावरी. अरे हृदयामध्ये ज्या सख्येनं माझा मी चालतोय ना, तो परमात्म्याचा अंश आहे. या संत जर या परमात्म्याला मी नाही पाहिलं तर संत जनानं तशी अहमचं जलवड सोडी मातीने गवताची पापडी म्हणून जन्म मरणाची डोकेली थोडतच. 84 लाख योनीमध्ये रडारडी जर माझ्या जवळ असणारा परमात्मा सद्गुरूच्या कृपेनं संत जनानं मी नाही पाहिला ना, आज सद्गुरू माता सुदीक्षितजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ती संधी या ठिकाणी चालून आलेली आहे. असू द्या. संत निरंकारी मिशन ऐकून कहाणी पाहून नैनी या परी विश्वास करा. कथनी जैसे कर्म करून जीवन आपले स्थिर करा. या संत जनानो माझ्या जीवनामध्ये प्रेम, नम्रता, संशीलता, विशालता, दैवी गुण हवे असतील ना, तर संत जनानो ज्या वेळेला सद्गुरूकडून हे मी ब्रह्मज्ञान घेतो ना, त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये आता या ठिकाणी जे तुम्ही नवीन असतील त्यांनी फक्त ऐका. ऐकून ऐकावं का ऐकावं? प्रेमाने बोला. ऐकावं का ऐकून ऐकावं?
ऐकावं का ऐकून ऐकावं? महाराज नाही ऐकलं ना ध्यान देऊन, जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहून मी याला ऐकलं नाही संत जनावर. काय ऐकलं नाही? हा, सगळं महाभारत घडलो, हे सगळं रामायण घडलो. सर्वांना माहितीये दशरथ राजा काय करत होते? प्रेमाने बोला, काय करत होते? शिकार करत होते ना, शिकार. दशरथ राजा माहितीये ना, दशरथ राजा काय करायचे? शिकार करायचे संत जनावर. शिकार, शिकारीला संत जनावर दशरथ राजा गेलेले आहेत. बाण लावलेला आहे. त्याच वेळेला श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना संत जनावर तीर्थयात्रेसाठी निघाले. एक झाडाखाली ताण लागली म्हणून श्रावण बाळाच्या आई वडिलांनी सांगितलं, बाळा आम्हाला ताण लागली रे, पाणी घेऊन. श्रावण बाळ संत जनावर पाणी आणण्यासाठी नदीमध्ये गेलेले. नदीमध्ये गेल्यानंतर प्रथम संत जनावर श्रावण बाळाने आपल्या तोंडावरती पाणी मारलेले, हात पाय धुतलेले. तो जो पाणी भरण्यासाठी घेतलेला घडा पाण्यामध्ये बुडवलेला आहे. पाणी बुडवून संत जनावर पाणी भरून असं निघालेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये संत जनावर समोरून बाण येतो. ते जे घडा फुटवून संत जनावर श्रावण बाळाच्या हृदयामध्ये तिथे श्रावण बाळ पडतो. दशरथ राजा त्या ठिकाणी आलेले, पाहिलं माझ्याकडून फार मोठं पाप झालं. श्रावण बाळ तर संत जनावर मृत्युमुखी पडलेला आहे. माझ्याकडून घनघोर पाप झालेलं आहे. संत जनावर तो घडा तर फुटलेला आहे. बाजूला आई वडील झाडाखाली. दशरथ राजा संत जनावर त्या आई वडिलांकडे गेलेले आहेत. आवाज ऐकला, पावलाचा आवाज आला, पण दशरथ राजा काही बोलेना. श्रावण बाळाची आई म्हणते, बाळा का बोलत नाहीस रे बाळा, तू का बोलत नाहीस? अरे आम्ही तुला पाणी आणायला सांगितलं, वाईट वाटलं का बाळा? वाईट वाटलं तुला? आबोल राहू नकोस, बोल बाळा बोल. अरे तू आबोल राहिला ना, नाही आम्ही तुला सांगणार, पाणी आण, आम्ही नाही सांगणार बाळा बोल. त्यावेळेला संत जनावर दशरथ राजा बोलताय, माझ्याकडून असं झालेलं आहे, राजा आहे दशरथ राजा, आणि माझ्याकडून बाण लागला. श्रावण बाळाचा मृत्यू झालेला. एक शब्द ऐकल्याबरोबर संत जनानो श्रावण बाळाची आई तिथेच ब्रह्मलीन. श्रावण बाळाचे वडील संत जनानो काय करतायत? म्हणतायत, अरे आम्ही सुद्धा राहून काय उपयोग आहे, पण एक तुला शाप देतो. आम्ही आता पुत्र करून मरतोय, तू सुद्धा पुत्र करून मरशील. दशरथ राजाला शाप दिलेला आहे. तुकाराम महाराजांनी प्रमाण केलंय, दैव मारित से झोले, प्रयत्नाचे काही न चाले. चौघे पुत्र राजा दशरथा अंत समय एकही नव्हता. हरिश्चंद्र तारा राणे वाईट डोंब्या घरी पाणी. माय बापू विचार करा, चिंतन करा. माझ्या सद्गुरु माता सुदीक्षित महाराजांनी आत्मचिंतन तुम्ही आम्हाला दिलेले. हे का घडलं? थोडं चिंतन करा की संत जनानो दशरथ राजा काय करतायत? शिकार करतायत. तिथे संत जनानो पाणी पिण्यासाठी येणारा एखादा पशु आहे, बरे हरिण असेल काय XYZ असेल, येतंय ना पाणी प्यायला. संत जनानो त्या पशुचा पाणी पिताना आवाज कसा येतो?
कसा येतो आवाज? आवाज कसा येतो? पशु समजा आपण मांजर आले, मांजराला दूध ठेवतो, कसा आवाज येतो? कुत्र्याला आपण दूध ठेवतो, कसा आवाज येतो? एखादा वाघ पाणी प्यायला गेलाय, कसा आवाज येतो? असं ना पळतं का नाही मांजर? आवाज कसा येतो देवा? असा येतो ना. मग संत नानो, आता पाण्याची आपण काय म्हणलं मी? पाण्याचं गडा म्हणजे आपण ती छोटी घागर, नाहीतर कळशी समजा, काय पाण्यात बुडवल्यानंतर आवाज कसा येतो? कसा येतो? गुडगुड गुडगुड गुड आवाज येतो. ज्या वेळेला आपण संत ते बुडवतो ना, पाण्याचा गुडगुड गुडगुड गुड आवाज येतो. आणि तोच एखादा प्राणी तिथे संत जनानो आलेला आहे ना, त्याचा आवाज वेगळा येतो. जर संत जनानो त्याच वेळेला जर दशरथ राजाने ऐकलं असतं, मी एवढी शिकार करतोय पण असा आवाज कधीच मी ऐकला नाही, हे निश्चित दुसरं काहीतरी बाण सोडला नसता. मग जन्माला तुम्ही आम्ही आलो. 84 लाख योनीचे निर्मात्याने केले 4 प्रकार अंडच पिंडच सुदेद उद्भिज या माझी सारा संसार. ज्यावर दया प्रभूचे होते मनुष्य योनी मिळते त्याला. ज्याच्यावर या परमात्म्याची सद्गुरूची कृपा होते ना, मनुष्य योनी त्याला मिळते. मग संत जनांनो थोडं चिंतन करूया की ह्यानी मला जन्माला घातलं ना, त्या वेळेला पप्या पहिला ऐकतो का बिस्किट खातो? प्रेमाने बोला. पप्या, आमच्याकडे पप्या म्हणतात बरं का, म्हणतात ना पप्या. पप्या संत जनानो पाळण्यात आहे. अगोदर बिस्किट खातो का काय करतो? काय करतो? ऐकतो ना. पहिलं काय करतो? ऐकतो, आहे का नाही? आपण आता तो पाळण्यात आहे, खुळखोळा बांधला की खुळखोळा बघून हसतो का नाही? पाळण्यात बांधतात का तुमच्याकडे? नका का बांधा ना, ते बांधून बघा. खुळखुळा पप्या हसतो का? त्याला पहिल्यांदा काय शिकवलंय सद्गुरूनं? परमात्म्याने काय शिकवलंय? ऐकायला शिकवलंय. पहिलं ऐकायला आणि नंतर बोलायला. मग संत जनानो तुम्हा मला साधू संत सांगून गेले, त्याचा बोध घेई, त्याचा बोध घेई. सावधान होई वेड्या, सावधान हो, सावध व्हा. मला ऐकायचंय. अरे साधू संतांनी संत जनानो तुम्हा मला सांगितलं ना, ते मला ऐकायचंय. नुसतं ऐकायचं नाही, ऐकून ऐकायचंय. ज्यांनी ऐकून ऐकलं त्याच्या जीवनामध्ये सुख आहे. आणि ते सुख माझा सद्गुरू आज देण्यासाठी आलेला आहे. ते सुख भेटविल जो प्रभूच्या संगे पूर्ण सद्गुरू तोच खरा देईल सुख शांती जीवनी. ते सुख काय सुख आहे? ताणा ज्ञानेश्वरीचा 13वा 136 ओवे. किंबहुना सोये जीव आत्मेशी लाहे, तेत जे होय तया नाम सुख. आत्मा आणि परमात्मा याची भेट ना, त्याला सुख म्हटलंय. आणि आज सद्गुरू माता सुदीक्षित महाराज काय करतात माहितीये का? सद्गुरूने माझ्या निज रूपाला दाविल, या आत्म्याचं लग्न कुणाशी लावलं? या आत्म्याचं लग्न म्हणजे जीवन शिव याची भेट करून दिली. त्याच्या पुढची 137 ओवी सांगितली. ऐशी अवस्था ना जोडशी पार्था, जे जे सर्वथा दुःख जाण. दुःख म्हणजे काय? किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित, किती वेळा जन्मावं, किती वेळा मरावं, किती वेळा जन्मावं. ही फजिती बंद करायची ना, तर माझ्या जवळ असणारा परमात्मा संत जनानो त्याला आज जाणून घ्या. जाणून घ्या. जगामध्ये कोण सुखी नाही. 9व्या घेऊ मौल्य मृत्यूलोकी सुखाचे काने ऐकवेल कवनाच्या श्रवणी, कैशी सुख निद्रा हंतुरणी हिंगळाच्या. हे कोण नाही सुखी? मग सुखी नाही का? सुख नाही का? सुख नाही का? दुःख बांधवडे आहे हा संसार, तुकाराम महाराज म्हणले. जगी सर्व सुखी कोण आहे विचारे मना, तूच शोधून पाहे. सुख नाही? सुख आहे, पण सर्व सुख कुठे? सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवी वर. अरे बाप रुक्मा म्हणजे परमात्म्यावरती सुखाचं सागर आहे. हा परमात्मा सुखाचं सागर आहे. आणि तो परमात्मा आज आता ताबडतोब सद्गुरू माता सुदीक्षित महाराजांच्या कृपेनं संत जनांनो त्याला पाहता येतं. या सामान्य डोळ्याने,
या सामान्य डोळ्यांनी जगाच्या पाठीवर तो परमात्मा कुणाला दिसला नाही, दिसणार नाही, नाही, नाही. मग संत जनानो वेळ झाली, पण सर्वांची क्षमा मागून मला बी 350 किलोमीटर आणि उद्या 150 किलोमीटर जायचं या. पण संत जनानो सर्व मला जो टाइम दिलाय संपलेला आहे. पण संत जनानो बघा, आता मला काय सांगायचं होतं ती बी सांग. मैं हा सदा कार्य नाटवशी कृपाळू देवाशी पोचतो जगाशी एकलाची कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सेवेदनी फुटते तर उष्ण काळमाशी जीवन तयशे कोण घाले तुझे काही त्याने केली नाही चिंता राहे ते अनंता आठवून. मला काय करायचंय त्याला आठवायचंय. कुणाला कुणाला आठवायचंय? कुणाला कुणाला आठवायचंय? बर आता तुम्ही ज्या घरनं आला ते घर तुम्हाला आठवतंय का नाही? होय म्हणा नाही तर नाही म्हणा. आठवतंय ना घर? आठवतंय का नाही सगळ्याला? घर आहे, कुठल्या घरामध्ये टीव्ही आहे, कुठल्या घरामध्ये काय ह्याला म्हणतात असले, आमच्याकडे असलं नाही. काय म्हणते? कूलर. कुठल्या रूम मध्ये कूलर आहे, ह्या रूम मध्ये कूलर आहे, ह्या या टीव्ही, या रूम मध्ये कपाट आहे, कुठल्या कपाटात कुठली साडी ठेवली, कुठल्या साडीत किती पैसे ठेवल्यात, तुम्ही कुठल्या डब्यात पैसे ठेवले, आठवतंय ना तुम्हाला का नाही आठवत? आठवतंय ना? आता एका सेकंदामध्ये माझं घर आठवा. कुणा कुणा आठवलं त्यांनी हात वर केलं. आठवतंय का? बरं हा झाला एक प्रश्न की तुम्हाला माझं घर. आता तुम्ही एखादं म्हटलं, समजा यादव महाराज म्हणले ओ महाराज आम्हाला विचारताय की माझं घर, तुमचं कुणाचं घर मला आठवतंय का? का आठवाना? काय केलं नाही? पाहिलं नाही. पाहिल्या विना मन ना माने, मानल्या विना प्रेम नसे, प्रेमा विन भक्ती न होई, भक्ती विन ना उतरत नशी. एखादी गोष्ट संत जनाने मी पाहत असतो ना त्याच वेळेला माझं मन रमतं. जिथं मन रमतं ना तिथं प्रेम निर्माण होतं. जिथं प्रेम निर्माण होतं ना खऱ्या अर्थाने माझी भक्ती सुरू होते. आणि जिथं भक्ती ना तिथं मुक्ती. माझा आज सद्गुरु माता सुदीक्षित महाराज सर्वांना मुक्ती देण्यासाठीच आलेले. मुक्ती देण्यासाठी. मोक्ष का? मी जिथून आलो ना त्याचा ठिकाणा. म्हणून माऊलीने एक ठिकाणी सांगितलंय, लवण समुद्री ना पडे तेव्हा वेगळे, अल्पावडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. लवण म्हणजे मीठ. कुठं तयार झालं? समुद्रामध्ये. आणि संत यानं तो मिठाचा खडा घेतला आणि सद्गुरु माताजीनं तो मिठाचा खडा कुठे टाकला? समुद्रामध्ये टाकून दिला. पाण्याची बाटली ना बाटली, ही पाण्याची बाटली. ही काय आहे? बाटली. हा, या बाटलीमध्ये पाणी. पाणी म्हणजे कोण? आत्मा. यस. काय आहे? आणि ही पाचाचं उसणं आहे. तुम्हाला सांग, भाड्याचं घरही पाचाचा आणला उसना शिकी त्याची त्याला देणे. माती पाणी अग्नी आकाश. पाचाचा उसना आणलाय हा उसना, त्याची त्याला देणे. हे भाड्याचं घर आहे. कशाचं? कधीतरी द्यायचंय. आज आमचे परमपूज्य आदरणीय करणे महाराज बुजुर्ग महात्मा अवतार सिंग महाराजाबरोबर 40 वर्ष त्यांना म्हणजे दास बरोबर म्हणजे त्यांच्या बरोबर होतो. महाराज दासचं आयुष्य त्याने आज 102 वर्ष झाली. 102व्या वर्षी आज ते ब्रह्मलीन झाले सकाळी 5:30 वाजता. वास्तविक पाहता धोनल साहेबांचा फोन आला, म्हणले फोन करा महाराजांना, कसं नियोजन आहे, नाही आलो तर चालेल का? पण परत म्हणले चला ठीक आहे. आम्ही बी जवळजवळ 60-70 किलोमीटर पुढे आलतो. तिथनं फोन सकाळपासून किती फोन. माझे जर मोबाईल चेक केलं तर जवळजवळ तुम्हाला 150-200 फोन आलेलं. महाराज तुम्ही कुठे? हाय बीडला. सांगायचं भावसंत जनानो की मी काय सांगत होतो, महत्वाचं काय सांगत होतो त्याच्या अगोदर? हे ध्यान ठेवा. भाड्याचं घर आहे. हे कशाचं घर आहे? सोडावं लागणार आहे. भले 102 वर्षांनी. हा, कधी जायचंय ना ते कधी का जाईना. 100 वर्षाची गणना सांगितलं संतांनी. 100 वर्षाचं आयुष्य. कुणाचा जेवढा आता वाढदिवस होतोय ना, जेवढा आयुष्य ना त्याच्यात प्लस एखादं म्हणलं ना तू किती वर्ष जगणार आहे. अरे किती, आता समजा माझं वय आता 68 वर्ष आहे. मी 32 वर्ष जगणार. किती वर्ष? 32. 100 वर्ष दिले ते ना, मग नाही काय हरकत आहे. जेव्हा न्यायचे तेव्हा नेहमी घेऊन जा. हे भाड्याचं घर आहे. हे सोडावं लागणार आहे. एक ना एक दिवस सोडावंच लागणार आहे. म्हणून दास नेहमी पहिल्यापासून संत जनाने गीत म्हणत होतं, भाड्याचं घर हे सोडावं लागल
पंची उडून जाईल पिंजरा रिकामा पडल जगीन रे कोण कुणाचे सगळे सोय रे लोभी धनाचे नाते तोडूनी माणुसकीचे समाधान ते करी मनाचे बोल हिताचे ऐकत तू माझे क्षणात होईल कल्याण तुझे ज्यांना म्हणशी तू माझे माझे अंत समयी कुणी न तुझे हो हो जीव निघून जाईल पिंजरा पिंजरा म्हणून तुकाराम महाराज जने सुखाचे दिले घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी झाले ही न शक्ती ना कडोळे गळती सांडून या पळती रांडापुरे बैल म्हणे खरं म्हातार मरता तरी बरं नाशिले घर थुंकून या तुका म्हणे तुझे न होतील कोणी एका चक्र पाणी वाचून या तो चक्र पाणी परमात्मा आज मला पाहायचा आहे आणि सद्गुरूच्या कृपेने ती संधी या ठिकाणी आलेली या संत जनानो फार मोठं ते भारुडासारखंच आहे हा की संत जनानो धन दौलतीच्या पायी दुसऱ्याचा खून करी गरिबांना सतावून पापाचा घडा तो भरी डोई पापरूपी हे धन घेऊन फिरे वन वन तुझं येता आमंत्रण सोडविणार नाही धन हो. या संत जनानो हितच राही जाता नहीं मिट्टी बांध के आया जगत में हाथ पसारे जाएगा सारं हितच राहणार आहे संत जनानो आता त्याच्या पुढे नाही जात कारण वेळ झालेली सांगायचं भाव संत जनांनी एक दिवस हे जाणार आहे याच्या अगोदर बर गॅरंटी काय आहे महाराज गॅरंटी काय आहे किती दिवस समर्थन होलसेल 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 यम आणि यमदूत यम गेले म्हणजे यम आणि यमदूत आहे ना मेन संत जनानो ते गेले संपाव म्हणले यम म्हणले हो का आम्हाला परवडानाच म्हणले परवडानाच म्हणजे तुमचं काय संपूर्ण तुम्ही काय परवडाना म्हणले काय त्या गावात एक न्या त्या गावात एक न्या इकडे जा तिकडे आम्हाला जर होलसेल धंदा दिला ना होलसेल तर आमच्या काय करणार आम्ही होलसेल लगेच संप माग दिले सर म्हणजे आजपासून तुमच्या मागण्या मान्य संत जनांनो एकटा मरणच होलसेल मध्ये माणसं मारायला लागली होलसेल मध्ये त्या होलसेल मध्ये आपला नंबर लागायच्या अगोदर जिथून मी आलो ना त्याला जाणून घ्या आणि जन्माचं सार्थक कोण नाही हो जगामध्ये कोण कुणाचं नाही महाराज कोण कुणाचं नाही जगामध्ये या संत जनांनो आंब्याचा सीझन आता आमरस आहे ना 5 मिनिटं घेतो आपण बरं का आंब्याचा सीझन आहे का नाही आहे का नाही काय आपण किती वेळा ऐकलं तुम्हाला किती किती रस माहिती येतं आंबरस माहिती आहे ना आहे का नाही लिंबाचा रस काय म्हणतो आपण त्याला आंबरस आणखी ह्यांना सोमरस माहिती असेल बाहेर याचं आहे ना सोमरस आंबरस सोमरस सगळं पण संत जनांनो जोपर्यंत जीवनामध्ये ब्रह्मरस येत नाही ना ब्रह्मरस घेई काढा तेने वारेल पिडा तेने वारेल पिडा जोपर्यंत हा ब्रह्मरस परमात्मा माझ्या जीवनामध्ये येत नाही ना तोपर्यंत माझ्या पिडा म्हणजे दुःख वारत नाही मरत नाही नाहीतर बाकी कोण कोणाचं नाही आंब्याचा सीझन एक जण म्हणला चला आंब काढूया म्हणून एका झाडावर गेला कुठं झाडावर चढला झाडावर चढल्याबरोबर संत जनांनो आंबे असे तोडतोय म्हणले आंबरस खायचा आहे झाड तोडतोय आणि संत खालची फांदी असं मुडली वरनं खाली पडला जसा पडला बेशुद्ध काय झालं बेशुद्ध जसा बेशुद्ध पडला तसं संत जनांनो त्यांनी काय केलं माहितीये का त्यांनी काय केलं माहितीये का आता बाकीचे आले अरे बेशुद्ध पडला दवाखान्यात नेला दवाखान्यात जसा नेला संत जनांनो आता डॉक्टरांची जाती भांडण आता त्याला बी बरं का तुम्ही जर आता एखादा डॉक्टर आहे आणि 10वी शिकलेली जरी मुलगी असली ना तर तिला आपण काय म्हणतो डॉक्टरची डॉक्टरीन सरपंच झाला ना सरपंचीन वकील झाला वकिलीन बेवड्याला काय म्हणतो बिवडीन नाही म्हणत संत जना बिवडीन नाही मग संत जनानो आता त्या दोघांची झाली भांडणं कधी भांडले नाही आणि त्या टेन्शन मध्ये संत जनांनो त्याला नेलंय
त्या डॉक्टरने आपला टेटेस्कोप कानात लावला, ही इज डेट, मेल, आणलं तसंच घरी. आता डॉक्टरने सांगितले, हो आलं घरी. घरी जसं आणलं ना, आता झालं सुरुवात. आता ते सगळे आले, काय 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 त्याला बांधला, चालवलं. ते आता वेळ नाही म्हणून मी शॉर्ट मध्ये सांगतो. त्याला चालवला कुठं? स्मशानात. आता प्रेत पुढं असतं का माग असतं? तुमच्याकडे काय असतं? प्रेत पुढं माग माणसं असते ती ना. हा, लग्नात काय असतं? वरात आणि नाचणारी. नाही, वरात कुठं? वरात माग नाचणारी. हा, संदेश दिला जातो माय बाप, हो संदेश. हे बघ, तुझं आता लग्न झालंय ना, असंच तुला नाचायचे तिच्या हातात. हा, हे संदेश. मग संत जनावर प्रेत असतं कुठं? पुढं, आणि माग संत जनावर हे चाललेले. आता काय झालं माहित आहे? काय झालं? जशी जशी ह्याला हवा लागायला लागली, जशी जशी हवा लागायला लागली ना, बेशुद्ध पडलो होतो ना, जाग. अरे म्हणलं, मला तर लका बांधलंय. म्हणलं चाललंय राम नाम सत्य, राम नाम सत्य. त्याने काय केलं माहिती? म्हणजे बेशुद्ध पडला होता, बिलकुल बेशुद्ध. सावध झाला. आता सुतळ्या वगैरे बांधलेल्या, त्याने आपल्या सुतळ्या अशा हे करून तोडल्या, हा, सोडल्या, आणि त्या प्रेतावय ना उठून बसला. असा उठून बसला. जसा उठून बसला ना, ती मागची होती ना, मागची माग संत जनानु काय झालं? गेली मागची मागच. ते मागची मागच. आता ही चौघ पुढं, राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य. हा, तिथले बी चालले होतं, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता ती म्हणून चाललेली, आणि हे नेमकं झालं त्या आहे जाग बघतो चौघ. बरं, आता कोणतरी घरातला पाहुणा लागतो बरं का, म्हणजे घरातला कोणतरी लागतो. आमच्याकडे तसंच असतं, कोणतरी एक पाहुणा, आणि म्हणजे घरातला, आणि बाकीचं आपलं चौघ तिघ कोणतरी बरं का. ते वर न म्हणतोय बरं का, असं वर थांबलाय बघतो. ह्यांचं चाललंय राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य. ते वर्ण त्यांनी बघितलं हळू. मागचे तर मागं गेली, वर्ण बघितलं, आणि समोर ज्यांना त्यांचं चुलतेच होतं, आणि चुलत्याला नाना म्हणतात. वर्ण म्हणतो नाना, नाना, नाना. आता ते संत जनावर अशी जोरात चालले, राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम. नाना, नाना, हे वर्ण म्हणते नाना. संत जनावर आता ह्याने मोठ्याने जेव्हा म्हणलं ना नाना, नानाने वर बघितलं. नानाने काय केलं? वर बघितलं, आणि काय म्हणतात माहितीये का? झोप, डॉक्टरनी तुला सांगितलंय मेलाय. आता चिंतन करूया थोडं. हे वर्ण म्हणतोय नाना, आणि ते काय म्हणतोय? नाना, झोप. डॉक्टरने सांगितलंय तू मेलाय, आणि हे नाना म्हणून बोलते. संत जनानो, पहिल्यापासून आमच्या जीवनामध्ये याच गोष्टी झाल्या. समोर सत्य असणारा परमात्मा बाजूला गेला, पण पिढ्यान पिढ्या गप. असा देव असतो का? देव दिसतो का? काय दिसण्याची वस्तू आहे का? देव काय असा आहे का? देव तसा आहे का? देव एक आहे, निराकार आहे, सर्व व्यापक आहे, आणि त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही, अपरिवर्तनशील आहे. अशा परमात्म्याची प्राप्ती आज संत निरंकारी मंडळ संत जनांनो जगामध्ये करून देत आहे. आज त्याची प्राप्ती करून घ्या, आणि जन्माला आल्याचं सार्थक करा. आणि ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू आला ना, त्याच्यासारखा भाग्यवंत कोणच नाही. म्हणून समर्थाने सांगितलं, शोधिता आपले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान, या नाव ब्रह्मज्ञान मोक्ष दायक. संत जनांनो, ज्ञानानेच मोक्ष असतो, आणि ते ज्ञान आज माझे सद्गुरू देतात. तर या संत जनांनो, म्हणून मौलीनं पहिला अध्याय 25 म्हणून जाणतेने गुरु भजतेने कृत्य काय हो, जैशी मूळ सिंचने शाखा संतोष पल्लवी. ती मुळेनं, मूळ हा निर्गुण निराकार परमात्मा आहे, त्याची जाण करून घ्या, आणि जन्माचं सार्थक करा.
या संत जनानो इतक्या लांबून प्रवास ड्रायव्हिंग करून आलो, पण तुमच्या संतांचं संत जनानो दर्शन झालं ना, सगळा आळस संत जनानो निघूनच गेला. 9ला संपवायचं होतं, 9:30 वाजले. कारण 4 मिले 64 खिले 20 रहे करजोड़ा, हरिजन से हरिजन मिले भिंगे 7 करोड. या संत जनानो महात्म्याला महात्मा भेटला ना महाराज, धन्यंकार भेटले संत जनानो आम्हाला. शशीरावजी गुंडाशे, त्या कुठलं गाव आहे, तेलगाव मध्ये महात्म्याला फोन केला, महाराज भेटल्याबरोबर धन्यंकार. गाडी चालवून कंटाळा आलेला, पण संत जनानो एकदम 4 मिले, त्यांचे 2 हात माझे 2 हात, 4 मिले. 4 मिले, त्यांचे 2 हात माझे 2 हात, 4 मिले 64 खिले. 64, त्यांचे 32 दात माझे 32. हसत धन्यंकार. महाराज आले, यादव महाराज संतांच्या समोर आले ना, महाराज धन्यंकार मिठी मारली, आळसच गेला. 4 मिले 64 केली, 20 रहे करजोड, त्यांची 10 बोट माझी 10 बोट, 20 रहे करोड. हरिजन से हरिजन. महात्म्याला महात्मा महापुरुषो मिळाला ना, हरिजन से हरिजन मेहंगी 7 करोड. 7 करोड आपल्या अंगामध्ये 3.5 कोटी शहारे, म्हणजे केस समजूया शहारे, आणि संत जनानो त्यांचे 3.5 कोटी शहारे संत जनानो. अरे ते परमात्म्याची प्राप्ती केली ना संत जनानो, त्या महात्मा भेटला ना. शहारे म्हणजे अंगात तुमच्या काय टेन्शन आहे संत जनानो, टेन्शन आहे, निघून जाणार. तर या संत जनानो ही कधी होतं, महात्म्याचे अवतार गुरुची दृष्टी केवळ जीवनाचे कल्याण करी. माझ्या जीवनाचं कल्याण करायचंय ना, बस आज ते ज्ञान घ्या. जीवनामध्ये आनंद आहे, आणि तो आनंद देण्यासाठीच अवतार सिंग म्हणले, खेळ कुणाचा कोण खिलाडी, जाणेल जो हे राजकुनी. अवतार म्हणे तो क्षणाला आनंदी राहील जीवनी. जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये सद्गुरु माताजी आनंद द्या, तन मन धनाचं सुख द्या. निरंतर राजमाताजी म्हणायच्या, सुख सारे संता दे, पादे मेरी झोली विछ, फिर भी मिला दे रखना. संतोजी थोडी वीज सर्वांची परत क्षमा मागतो. 5-7 मिनिटं जास्त घेतली. तुम्ही मायबाप आहात, तुम्ही संत मायबाप प्रभावंत, क्षमा करा. आणि ज्यांना कुणाला त्या परमात्म्याची ही चर्चा झाली, त्या परमात्म्याला जर प्राप्ती करायची ना, समोर जसं संत जनानो अलाउन्सिंग केलं, या त्या परमात्म्याला जाणा की जो परमात्मा एक आहे, निराकार आहे, सर्व व्यापक आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही, अपरिवर्तनशील आहे. अशा परमात्म्याचं दर्शन घ्या आणि जन्माचं सार्थक करा. प्रेमाने बोला. तेरी ओट सहारा तेरा, तन मन घोल घुमावा, कहे अवतार तेरे ही दाता, दिन राती गुन गावा, कहे अवतार तेरे ही दाता, दिन राती गुन गावा, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मैं हा सदा भूलनहार, मैं हा सदा भूलनहार, तू है दाता बख्शनहार, तू है दाता बख्शनहार. मेरे अवगुण नाचीतार, मेरे अवगुण नाचीतार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. तेरा रूप है ये संसार, तेरा रूप है ये संसार, सबका भला करो करतार, सबका भला करो करतार. मेरी मंग है यह दातार, मेरी मंग है यह दातार. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक
मेरा डोले ना इतबार, मेरा डोले ना इतबार। बख्शो श्रद्धा भक्ति प्यार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार। करा मैं संतों दा सत्कार, करा मैं संतों दा सत्कार। तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुबचन अवतार की जय। प्रेमाने बोला। ज्यांचे दर्शन झालेत त्यांनी दर्शन घेण्याची आवश्यकता नाही, ज्यांचे दर्शन राहिलेत त्यांनी फक्त लाईन मध्ये दर्शन घ्यायचंय आणि प्रसादीसाठी याच ठिकाणी बसायचंय। परंतु एक लक्षात ठेवा, ज्यांना ज्ञान घ्यायचं आहे, देवाला पाहायचं आहे, त्यांनी अगोदर ज्ञान घ्या, देवाला बघा, देवाची ओळख करा आणि नंतर प्रसादी करा। आधी विठोबा आणि नंतर पोटोबा। सर्वांना विनंती की लाईन मध्ये दर्शन घ्या, सेवा दलाने सहकार्य करा। सर्वांनी लाईन मध्ये दर्शन घ्यायचंय। हॅलो, दिनांक 9/5/26 शनिवारी, वेळ सायंकाळी 6 ते 9 गुंज या ठिकाणी वार्षिक निरंकारी संत समागमाचं आयोजन केलेलं आहे। प्रमुख उपस्थिती परमादरणीय महात्मा दीपक कनसेजी यांच्या उपस्थितीमध्ये हा संत समागम ठेवलेला आहे। त्याही ठिकाणी आपण सर्वांनी पोहोचायचं आहे आणि सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे। दुसरी सूचना आहे, माजलगाव परिसरामध्ये सातारा झोन मधूनच दीपकजी कनसे महाराज यांच्या उपस्थितीमध्ये सावरगाव नजीक पायतळवाडी या ठिकाणी 7 ते 9 ह्या वेळेमध्ये सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तारीख आहे 7। तसंच येत्या 8 तारखेला तोच प्रोग्राम हरदेव नगर देवगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तरी जास्तीत जास्त महापुरुषांनी त्याही ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवायची। ज्यांना कोणाला बिल्डिंग फंड पावती पुस्तकामध्ये सेवा करायची असेल, पावतीच्या रूपामध्ये या ठिकाणी महात्मा स्टेजच्या डाव्या साईडला बसलेले आहेत। दर्शन ज्यांचं झालं त्यांनी याच ठिकाणी प्रसादीसाठी अर्थात जेवणासाठी बसावं। कोणीही प्रसादी घेतल्याशिवाय जाऊ नका। याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येकाने प्रसादी करून जावं, महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा। हा कार्यक्रम आजूबाजूचे संत महात्मा घरून बी ऐकत असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी येण्याची कृपा करावी। सेवादलने प्रसाद वाटप करण्यासाठी प्रसाद ग्रहाकडे जायचंय। ज्यांना ब्रह्मज्ञान घ्यायचं आहे, देवाची ओळख करायची, त्या महात्म्याने जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी अगोदर देवाची ओळख करून घ्या। त्यांची प्रसादीची व्यवस्था नंतर केली जाईल। कोणीही उपाशी जाऊ नका आणि खरकट बी ठेवू नका। लवकर लवकर लाईन मध्ये दर्शन घ्या। सिंगल लाईन महिला मंडळी, पुरुष मंडळीने सुद्धा लवकरात लवकर दर्शन घेऊन लगेच या ठिकाणी प्रसादीसाठी बसावं। महिला मंडळींनी ज्या बाजूने सत्संग बसली होती त्याच बाजूने प्रसादीसाठी बसावं। गावातले असतील, बाहेरगावचे असतील, पाहुणे मंडळी असतील, संत मंडळी असतील, सर्वांनी प्रसादी करून जाण्याची कृपा करायची। सेवादल महात्म्याने लगेच वाटप करायला, पत्रवळ्या वाटप करायची सुरुवात करा। पंगत बसलेली आहे। ज्यांना पावती फाडायची ते महात्मा या ठिकाणी ठोकरेजी स्टेजच्या डाव्या साईडला पावती पुस्तक घेऊन बसलेले आहेत। बिल्डिंग फंड, नमस्कार सेवा, आशीर्वाद रूपाने पावती ज्यांना कोणाला करायची असेल तर या ठिकाणी व्यवस्था चालू आहे।
आणि सातारा झोनमधून दीपकजी कनसे यांचे 3 प्रोग्राम आपल्या बीड जिल्ह्यामध्ये लाभलेले आहेत. तर पहिला कार्यक्रम आहे सावरगाव पाशी पायतळवाडी, दुसरा कार्यक्रम आहे हरदेवनगर वडवणी तालुक्यामध्ये येतं, तर तिसरा कार्यक्रम आहे गुंज, देवाचं गुंज, आणि त्या ठिकाणी देवाची ओळख होईल. सर्वांनी यावं.